शिक्षण अधिकारी झोपलाय का? राज्यामध्ये शैक्षणिक वर्षाला नुकतीच सुरुवात झाली। आता कुठे विद्यार्थी शालेय वातावरणाशी एकरूप होत आहेत, तेवढ्यातच एसआयआरच्या कामांसाठी शिक्षकांना जुंपण्यात आलं। त्यामुळे शिक्षक एसआयआरच्या कामावर आणि विद्यार्थी वाऱ्यावर असल्याचं चित्र आहे। शाळांमध्ये शिक्षकांचा तुटवडा निर्माण झाला। नाशिकमध्ये महाराष्ट्र सेवा संघ संचलित रचना विद्यालयात 700 विद्यार्थ्यांची जबाबदारी अवघ्या 5 ते 6 शिक्षकांवर येऊन पडली। एक शिक्षक एका वेळी 2 ते 3 वर्ग सांभाळतात। इतकंच नाही तर शिक्षकांच्या मदतीला पालकांनाही शाळेत यावं लागते। दुसरीकडे एसआयआरच्या कामाला येणार नाही त्या शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार आहे। त्यामुळे शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। हे काम महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात यावं अशी मागणी संस्था चालकांनी केली। त्यांचं खूप नुकसान होतंय, कारण त्यांना शिक्षकांना इलेक्शनच्या ड्युट्या आहेत, त्यासाठी गेलेले, काही ट्रेनिंगसाठी गेलेले। त्यामुळे मुलांचं पूर्ण म्हणजे वाऱ्यावर चाललंय, कारण वर्गात शिक्षकच नाही, त्यामुळे मुलं एकटेच पडलेले आणि मुले कुठे बाहेर जाऊ नये, त्यांच्या सोबत काही होऊ नये म्हणून मॅडमांनी आम्हाला बोलवून घेतले। त्यामुळे आम्ही जेव्हा जेव्हा शिक्षक नसतील तेव्हा आम्ही वर्गावर वर्ग सांभाळण्यासाठी जवळजवळ 700 विद्यार्थी आमच्याकडे 1ली ते 4थीच्या विभागाला आहेत। प्रत्येक इयत्तेच्या 4 तुकड्या आहेत। 16 शिक्षक मंजूर आहेत, पण आमच्याकडे 14 शिक्षक आहे। 2 शिक्षकांच्या जागा आमच्याकडे रिक्त आहेत। 14 शिक्षकांमधले 6 शिक्षक हे बीएलओला गेलेत। या विद्यार्थ्यांसमोर शिक्षक नसल्यामुळे वर्गांमधला दंगा, मस्ती, मारामाऱ्या, वरच्या वर्गांचा जर विचार केला आपण तर काही मुलांमध्ये गटागटाने शाळेच्या बाहेर मारामाऱ्या होऊ लागलेल्या आहेत। मूल्यांची रुजवण करण्याची जबाबदारी आमची असते, शिक्षक बांधवांची असते, पण शिक्षकच जर अशा अशैक्षणिक कामामध्ये गुंतलेला असेल तर या विद्यार्थ्यांचं भविष्य हे अंधारमय दिसतंय या ठिकाणी।